कार्डवर गॅस कनेक्शन नाही असं म्हणताय का? त्यांना नाहीच गॅस. गॅस कशावर नाही? कारण प्रत्येक बघा यादीवर पण नाव काढा त्यांचा गॅस यादीवर नाही, ते दुसऱ्याच वापरत असतील किंवा काय ते दुसरीकडनं कुठून आणत असतील, ह्या तालुक्यात ज्यांना पावती मागितली त्यांना देतो. त्यानं गोळ घातला म्हणून त्याला पावती दिली नाही. विषय नाही. एक प्रॉब्लेम तुमचा संपलेला आहे ह्यांचा. आम्हाला गॅस हे राखेल मिळते का नाही विचारायचं ना आपल्याला. राखेल गॅस असेल तर राखेल मिळणार नाही. बरोबर. तुम्ही स्वतःच वापरत असाल, कुठनं आणला असेल, तुमच्या घरात गॅस सापडला की विषय संपला असं आहे. मग 100% गॅस आहे समजा गावात प्रत्येकाला. तुम्ही ग्रामपंचायत ठरवता 100% कोणाला असं नाही गॅस. प्रत्येकाच्या घरी गॅस आहे. तुम्ही सगळ्याला नियम लागू ठेवा. एक मिनिट नियम काढू. तुम्ही एक जण ऍप्लिकेशन द्या, आम्ही तुमच्या पूर्ण गावची तपासणी लावतो. फक्त गोरगरीबालाच नियम आहे, चांगल्याला नियम नाही. मी तुम्हाला आता तुमच्या समोर सांगतो. गोरगरिबाचं काय विषय? खोटं काय सांगायचं तुम्हाला? पाडभर राखेल तुमच्या गावाला येतच नाही. गाव तुमचं किती छोटं आहे, एवढं राखेल येतंय का तुमच्या गावाला? किती लिटर येते? 100 लिटर येत असलं अंदाजे 250 लिटर. मग किती काय ह्यांचं काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला गेल्या फोन लावला होता माझ्या लक्षात नसतं. माझ्या 118 पावती तेव्हा मला 14 रुपये आगाव घेतले होते बाईने. तुम्हाला फोन लावला होता. पैसे कशाला जास्त घेताय? विचारा परवडत नाही म्हणलं. विचारा तुम्ही सगळी होती 10-12 माणसं होती. परवडत नाही म्हणलं मला. 3 कार्डाचं माल 3 कार्डाचं दिलाच नाही. माणसं नाही ती म्हणून. माणसं नाही कसं देत नाही. कवा दिला दमदाटी करून 3 माणसाचा माल लावा. 3 माणसं कसं काय? कोणी नाही 3 माणसं. बघा तुम्ही म्हणले तुम्ही म्हणताय, हे म्हणताय 3 माणसाचा दिला एक्स्ट्रा दमदाट. तुम्ही म्हणताय 14 रुपये जास्त घेतले. कशावर तुम्ही 14 रुपये ह्याच्यावर दिले तर आहे. तेव्हा ह्या कार्डावर माल किती कवाचं नोंदले तुम्ही बघा. माल आहे का नेलेलं बघा. माल कशा कुठे दमदाटी कसं केलं? कवा माल नेलेला आहे तुम्ही पावती तारीख बघा. बघा तुम्ही माल दिले का बघा तुम्ही. बघा तुझ्या माल आहे. दमदाटी करायचं काय? मालच दिला नाही. माणसं असल्याशिवाय मग ती माणूस नाही म्हणलं. दमदाटी करायचं काय संबंधच नाही. बंद झालंय. पण त्याच्यावर ह्याच्यावर बघा की तुम्ही नोंदलेलंच नाही त्या माणसाचं मालच. एकाच माणसाचं कार्ड माल नाही तुम्ही. तुमचं घेतलं ना? आरसी नंबर सांगा. 27-22. कार्ड घेतली. बिगर गॅसचा माणूसच नाही गावात. प्रत्येकाला गॅस आहे. कोणाला नाही. गॅस कोणाला नाही. सगळी प्रत्येकाला गॅस आहे. कोणाला गावात होडकलं 10 जण गॅस आहे. त्यानं डायरेक्ट निघ केले बघा बिगर गॅस वाटत. नमस्कार मॅडम. योगेश पाटील. सांगा आरसी नंबर. 27-22. 27-20-22. बायोमेट्रिक हे असल्यामुळे अंगठा लावल्याशिवाय धान्य देत काय म्हणते. बरोबर आहे. दमदाटी करून मानले ते त्यावर नोंदले की बघा कळते. काय विषय तुझं सह्या 27-20-22-93 पुढं 17. एवढा नंबर 27-20-22-93 पुढे 93-92-17. 93-92. अंकुश नाव आहे का तुमचं? उषा दत्तात्रय परांजपे. तुमचा आरसी नंबरच आलाय सप्टेंबर मध्ये. इथे एकदाच ट्रान्झॅक्शन सप्टेंबर मध्ये. ते पण दत्तात्रय कोण आहेत त्यांनी उचललंय धान्य 18 तारखेला 6/4. तेव्हा मग बरोबर अंगठा लावल्याशिवाय धान्य काय म्हणते दमदाटी करून धान्य देतच येत नाही ना. पहिलं कसं होतं ई पॉसला अंगठा नव्हता त्यामुळे काय दुकानदार आम्ही बंदच केलं. कार्ड जाणत नाही आम्ही इकडे. एकच आणतो
अंगठा ज्यांचा असेल त्यांना धान्य हा, नाही. मग त्यांना आम्ही कुठे त्यांना काय त्यांचं एकच म्हणणं आहे ते पैसे जास्त एवढे मागतात. पैसे दुकानदार याच्यानंतर मला तक्रार आणि येते टायमिंग बी कामाला. सांगा आम्हाला दुकानचं किती टायमिंग आहे कसं आहे इथं लिहिलंय ना कुठे ती लिहिलं? काय यांच्या सोडीवर देते आज नाही उद्या या. सवडीवरचं नाही, जेवढे दिवस धान्य आहे तेवढे दिवस आणि धान्य कधी आले आता ह्या महिन्यात? सणाच्या अगोदर मला आला सणाला वाटत पाहिजे का नाही साखर सणाला वाटत नव्हती. केलं नाही सणाला आता साखर कुठेच आली नव्हती, कोणत्याच गोडाऊनला आली नव्हती. 14 तारखेला गोडाऊन मध्ये प्रत्येक साखर आलेली आहे. वरूनच आणि आलेली आहे. 17-18 तारखेपासून वाटायला चालू केला हो, मला बरोबर सणाला आहे. अगोदर द्यायला पाहिजे ते मला गहू तांदूळ दिला की पुन्हा साखरेसाठी पावती पण साखरेची करावी लागते. तुम्ही येणार नाही पुन्हा साखरेसाठी म्हणून दिला नसेल. हा, प्रत्येक बाकी सणाला बाहेर बाकी चालू तर आहे. द्यायला पाहिजे होतं ना. गहू तांदूळ द्यायला पाहिजे पण अंगठी घ्यायला पुन्हा लोक येत नाहीत. नसं 1 किलो साखरेसाठी प्रत्येक गावात हिसतात नाही नाही ते जे येत नाही त्याला राहिलं साखर. अहो मॅडम पुढच्या महिन्यात मशीनला साखर येत नाही. हा करकम problem आणला आहे. माझ्या मेहण्याचा माल मेहण्याला घेऊन जाऊन करकम बरोबर आहे पण साखर उशिरा आल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. साखर टायमिंग जर सांगा लवकर आम्हाला आली ते असेल- रोजचं किती जाय काय 9 ते 12 टायमिंग लिहिलं आहे बरोबर. तुम्ही काय 9 म्हणता ते आज 12 उघडच नाही उद्या 9 जावा ते 12 हे करायचं. तुम्ही कुठं बाहेर गावी जात असाल तर सरळ तिथे लिहायचं की मी बाहेर मी गावी कुठं जात चालले नाही आहे. घर मॅडम मी माझं काय इथंच सांगते आहे. तुम्हाला की कुठे चालला असेल तिथं बोर्डवर लिहायचं मी बाहेर गावी चाललेलो आहे, मी या वेळेस उपलब्ध होणार आहे असं लिहायचं. पुन्हा तक्रार मला इकडे येता कामा नये बघा. आली तर मी आता रिपोर्ट देणारच आहे दंडात्मक कारवाईचा. कारण विनाकारण सारखं 10 मिनिटाला तुमच्या गावातनं फोन येते. एवढे मोठ्या गावातनं हे होत नाही तक्रारी. ह्याच गावात काय होतंय तक्रारी एवढ्या? नाही नाही पैसे काय जेवढे आहेत तेवढे घेतले जेवढे शासकीय रेट आहे त्याप्रमाणे पैसे घ्यायचे आणि त्याप्रमाणे लोकांना धान्य द्यायचं. काय झालं काय आणि कोण ते खराब प्रॉब्लेम धान्य काय आहे ते बदलून घ्यायचं आणि मगच द्यायचं लोकांना. त्यांना द्यायचं नाही सरळ डायरेक्ट. खराब असेल तर मला फोन करायचं, मी गोडाऊन किपरला सांगेन, तुम्ही लगे बदलून आणायचा, विषय संपतो. विनाकारण कार्यकर्त्यांना पण इथपर्यंत यावं लागतंय, पुन्हा मला पण ऑफिसचं काम सोडून इथपर्यंत यावं लागतंय. तुमच्या स्तरावर तुमच्या अडचणी सॉर्ट आउट करायच्या. लई मेजर वाटत असेल तर मला फोन करायचा. नाही नाही काय माहितीये का तुम्ही पावती जेवढी होती तेवढं पेमेंट घेतलं तर कुणाचीच तक्रार नसणार आहे तुमच्याविषयी. त्यामुळे काय अडचण यायचा विषय नाही, जेवढं मॅडमला होतं तक्रार कोणी त्याप्रमाणे. करायचा संबंध नाही. संबंध येतच हा नाही. पण तुम्ही आता त्या लताचा काय विषय आहे सांगा बरं. तिला 100 रुपये तुम्ही घेतले. लता धोत्रे बायकाची तिला माल 40 रुपयाचा देऊन 100 रुपये कसे काय घेतले? गहू 1 किलो आगाव दिलाय आणि साखर आणि डाळ. आहे का ती लता आहे का? बोला की, बोला. चल गाडीवर घेऊन या तिला. बोला की, बोला. ती म्हणली मला 100 रुपये घेतले. आता तिचं ती म्हणली मला 40 रुपयाला माल दिला आणि 100 रुपये नंबर घेतले. आहे ना तिचा? पावती असेल ना त्याच्यावर आता काय नाही. आरसी नंबर का नाही असेल. बघा मग ते काय झालंय तिचं. पुन्हा तिथं धान्य न्यायचं असेल तर घेऊन जावा. हे घेऊन जाऊ चालू आहे बरोबर. हा उगं ते थांबायला नको. ज्या माल राखेल नाही जाऊन दे. ते हमीपत्र घेतलं का ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांचं घेतलं की म्हणजे जेवढे हमीपत्र घेतले तेवढे ऑफिसला जमा करायचे आणि पुन्हा ते चौकशी लागणार आहे त्याची. 100% गॅस आहे प्रत्येकाकडे गॅस ते नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हमीपत्र आम्ही घेऊन पुन्हा चौकशी लावणार आहे आणि पुन्हा गुन्हे आम्ही दाखल राखेल होणार आलं की राखेल तुम्हाला मिळत नाही म्हणते ती फक्त. नाही नाही ठीक आहे आम्ही इथं चौकशी करणार आहे हमीपत्राची. जे भरून दिलेत ना त्याची चौकशी पुन्हा आता लावणार आहे. काय माहितीये का 99.99% गॅस आहेतच. कुठंतरी एखादा क्वचित चुकतोय. चुकतोय राहते ना फुकट. नाही तर सगळ्याकडे गॅस आहे सरासरी. सगळ्याकडे आहे परंतु एकाला असं वेगळा नाही करायला नको आहे. 1 लिटर तरी जे आहे ते सगळ्याला समजा कंपल्सरी नियम. त्यात बदल 200 नको. लिटर येते म्हणलं 200 लिटरचं वाटप तर व्हायला पाहिजे ना. 1 आपण लिटर तुम्ही तर वरण तुम्ही देता द्यावं चिमणीला. आमच्यासाठी म्हणजे कुणासाठी तुम्हाला ते 200 अजून लिटर म्हणजे कार्ड वरती काय कुटुंबात 4 माणसं असतील तर त्याचं नियोजन ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते बरोबर आहे वाटप की. मग आमची पण 200 सामान्य लिटरचं वाटप होतंय का नाही हे आपल्याला तर माहिती नाही ना. कोटा काय 100% गावाला येत नसतोय. तालुक्यालाच 70% पर्यंत कोटा येतोय. त्याच्यामध्ये पण पुन्हा तालुक्याचा 250 नाही, आता लिटरचं आम्हाला असेल किती येतं दर गावाचं. महिन्याला? पण आता सध्या 200 येते ना आता आपल्याला. कसं आहे, मध्ये वारी झाली त्यामुळे कमी झालंय. आता 250 आला असेल. 250 म्हणजे मागचं बॅकलॉग. पण त्या 250चे वाटपच होत नाही ना. 270 मध्ये जर 100 कार्ड जर विदाऊट राहत असतील तर असेल. आता 250 आपले कुटुंब किती येते? 270 कार्ड आहेत वाटते. 750 हा 750. 750 कार्ड आहेत. त्यातली 750 ला आम्हाला बघा ना मग त्याप्रमाणे 750 ला 250 पुरेल का? तुम्ही ते एक नाही नाही लिटर नाही म्हटलं नाही, तरी काय पुरेल म्हणतोय का तुम्ही? ठीक आहे. जेवढी कार्ड तसा नियम प्रॉपर्टी आहे. देणार बरं का जेवढी कार्ड प्रॉपर्टी देणार आता सध्या आम्ही काय करतो प्रत्येकाला आलं की 1 लिटर देतो. बरं. परत्यांना मी आम्हाला आता राखेलच जसं भेटेल. रेशन तू चालू जे केलं व्हाईट कार्ड राखेल आहे तुम्ही मिळत नाही म्हणजे मी त्यांचं राखेलचा पुढे संबंध नाही. ऐकून घे की तुझं बरोबर आहे पण ज्यांच्याकडे आता गॅस नोंद आता माझ्याकडे जेवढी यादी प्रत्येकाकडे आली गॅस आहे. मी तुम्हाला समजा ही दावतो. आहे रे. गॅस मी काय प्रत्येकाकडे म्हणाले आहे. काका तुम्हाला वाटतंय ना प्रत्येक गॅस आहे माझ्यावर आणलाय. मला एकदा तुम्ही सांगा. अर्ज द्या. आमच्यावर नाही तुम्ही बोलत. अर्ज द्या
काय सगळ्या गावाची चौकशी करून टाकू आणि रॉकेल बंद करू. मला काय केलं म्हणलं राखील मिळालं. मी परत कागदाचं नाव सांगतो राखील. नाव तुम्ही सांगू नका, तुम्ही अर्ज द्या तुमच्या नावाने आम्ही लगेच चौकशी करून तुला मी काय मला राखील मिळत नाही, विषय संपला. पण तू मला माझी एवढी तक्रार घालायची गरज नव्हती. बाहेरचं गॅस बापरे बाहेरचं नाही घेतलेलंच नाही कुठेही म्हणल्यामुळे मी एवढी तक्रार घालायची पाहिजे. हो घेऊन येतील सोबत. ते ज्यांच्या जेवते त्यांचे स्वयंपाक कुठं करायचे ते हो 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 जेवायला ह्यांच्या घरी असते. हो त्यांना गॅस कुठं मी काय भेटायचं म्हणते काय तुम्हाला की तुम्हाला वाटतं ना तसं तुम्ही एक अर्ज देत असेल ना, आम्ही चौकशी लागू, प्रत्येक घरोघरी आम्ही चौकशी करू. कुणाकडे गॅस असेल त्यांचं रॉकेल बंद नाही ना आता आपण म्हणतो ना मॅडम, आता 200 लिटरचं तर वाटप व्यवस्थित व्हायला पाहिजे ना. नाही अजून आला एक 10-15 200 लिटरचं तरी दुकानदार व्यवस्थित करा आणि तुमची यादी हो, हो, पण तुम्ही सांगतो. जमा करा. ते टाका अर्ज देतात, तुम्ही अर्ज द्या, आपण नाही चौकशी करू. 200 लिटरचे तर वाटप बरोबर एक लिटर तरी भेटावं ना, ज्याला आहे त्याला नाही त्याला. तेच आता हे दुकानदाराचं काम आहे, मग आम्हाला म्हणते गॅस नाही, मग त्यात माणसाला सांगायचं पाहिजे बाबा तुला गॅस आहे, तुझी यादी आणून दी, हाय का चौकशी करायची. मी तरी मग आम्ही- प्रत्येकाला शिकवतो. आता काय माहिती आहे गॅस नाही असा माणूस मला दाखवा तुम्ही. मग प्रत्येकाला आमच्या गॅस गोरगरिबाला फक्त ज्याच्याकडे नसतील त्याला उज्ज्वला मधून पंतप्रधान गॅस दिले. अर्धा लिटर लागते ती राखील. मग रॉकेल प्रत्येकाला अर्धा लिटर दिलं तर मग प्रत्येकाने तक्रार करू नये असं माझं मग म्हणणं नाही आहे. करत आहे. आता तक्रार करत मला नाही. सांगतो प्रत्येक म्हणजे वरची व्हाईट कार्डवाले आणि जे बागायत शेती आहे त्यांना 20-25 नाही, घरात नाही, विषय नाही, महागाई पण येत नाही. कारण- आले तरी ते काय कारण एक तर तुला विषय नाही ना, देता येत नाही तर काय होय. बेंच होतं तेव्हा मागं तेव्हा देत होतं आपल्याला, तेव्हा अर्धा लिटर पाहिजे घ्या, त्यामुळे 1 लिटर उत्पन्न द्या. प्रत्येक शेतकऱ्यात जास्त असणारच आहे. असं आहे. कुठलं उत्पन्न आम्ही मागच्या उलट वर्षी मला एक रुपया गावातला नाही दुकानदार आता. असलेला चांगला आहे म्हणून खर्च आम्ही करून बसले गावातला सगळे. घेतला. मग तुम्हाला हा दुकानदार नको असेल तर नकोच काय नाही, नियमानं चालू द्या. नियमानं चाललं नाही मग काय अडचण नाही. ती जसं नेम लावते ते आम्हाला दुकानचं टायमिंग एवढा आहे, मी इकडे चालू तिकडे झालंय, मग आम्हाला बी नियमान त्यांनी करायला पाहिजे ना त्याचं. त्यांचा नियम लावला की आम्ही अडचण आपण पण समजून घ्यायची. कोण मयत झाला असेल तिकडे ठीक आहे, विषय नाही, विषय नाही. अहो ती समजून घेते तुम्ही. फोन दुकान तरी माघारी केलं सांग. नाही लागा तू काय म्हणायचं आज नाही मला उघडायचं नाही, मग कारण तर सांगायचं बाबा काय दुकान नाही. कारण मग आता पण आम्ही कोणतं कामाला धंद्याला गेलो, जास्त करून माणसं रविवारी कसं आम्ही घरात सुट्टी असते माणूस. बऱ्याच जणांना, ते रविवारी येतात. रविवारी ह्यांच्या शासकीय नियमन सुट्टी असते म्हणून कोण काय बोलत नाही, गुपचूप महागार जातात. काय इकडे करा असलं तर तुम्ही येतात. शनिवारी सुट्टी घेत जाऊन रविवारी दुकान उघडं ठेवतो. नाही नाही शनिवारी पण सुट्टी कारण बाजार असतो आमचा. मोंडीचा बाजार असतो. त्यामुळे बेस्ट लोकांना वे तुम्ही शुक्रवारी किंवा गुरुवारी सुट्टी घेत जा. गुरुवार सोडून शुक्रवारी घेतली तरी चालतंय. सुट्टी घ्या तुम्ही तसं लिहा. हा. तुमच्या शुक्रवारी बोर्डावर बोर्डवर लिहा बाबा शुक्रवारी सुट्टी, गुरुवारी पण सुट्टी घेऊन चालणार नाही कारण कुरडोडीचा बाजार असतो गुरुवारी. पगारीला आली की आपलं घेऊन जातील. ठीक आहे, ठीक आहे. दुकानदार तसं करतील, काय प्रॉब्लेम हा शुक्रवारी सुट्टी घ्या. आणि प्रत्येकाला पावती मागितली पावती द्यायची. जे हा, मागतील पावती त्यांना देऊन पावती टाका. द्या. पावती प्रमाणे पैसे घ्या. हा आणि पावती प्रमाण काय असेल ते पावती पैसे घेतली घ्या. की पावतीप्रमाणे तुम्ही पैसे हा. द्या. त्यांनी मागतील असं काही नाही, तुमच्या हिशोबाने द्या. त्याच्यावर किंमत बघायची किती होतील त्याप्रमाणे हा. द्या. दुसरं काही नाही. आणि हमी पत्र प्रत्येकाची भरून घ्या, कारण आपण चौकशी पुन्हा लावणार आहे सगळ्याच गावांमध्ये. घेतले निम्याच झाले निम्याच राहिले मागितलं की आज आमच्या हे इकडे काय काय नाही काय काय नेलं तो गहून तांदूळ डाळ बर आणि पैसे किती दिलं 100. किती माणसं आहेत? 3 माणसं आहेत, 3 माणसं. 3 माणसं. पावती आरसी नव्हती, मशीन घ्या होती. 100 रुपये कसे लागतात 3 माणसाला बघा. आरसी नंबर काय तुमचा? 27 20 22 93 91 23. हा हॅलो, हे माडायला या तुम्ही. नाही या कारण मी आता दुसरीकडे आहे. ते 23/11 तुम्ही 1 वाजता धान्य नेले. बरोबर. हा किती झाले? 183 रुपये झालेत. 183. थांबा तुम्ही काढून घ्या. कशाचे काय किती नेले चिनी, तूर डाळ, चावल, 12 किलो गहू, 8 किलो तांदूळ. किती नेलं 9 किलो भेटते आम्हाला. हा 9 किलो. क्वांटम कमी केलं नाही. 2 मिनिटं, एक अजून एक कार्ड आहे, यावर बी 3च माणसं आहेत. त्या माणसाला 9-6 भेटते. मी सकाळी पावती घेतली त्याची. आम्हाला बी तेवढंच. गहू 12 किलो, पैसे किती दिले तुम्ही? चावल 8 किलो हा ह्या नंबरचं बघा, आणि तूर डाळ किती मिळाली तुला? ह्या नंबरचं बघा तुम्ही. आणि ही चिनी म्हणजे काय हो? साखर. तूर डाळ किती साखर दिली? नेली का तो? साखर 1 किलो, 13
13 किती त्याच्यात कोण हे गहू किती गहू 12 किलो आहे 12 गुणिले 3 36 पुढे पण तिने 9च केला नेला गहू. नाही तिथं असू दे त्याचं बरं. काय किती नेलाय तुम्ही आम्हाला 9 किलो गहू भेटतंय. क्वांटिटी क्वांटम कमी केलं नाही का कमी केलं नाही, सोडले पैसे किती घेतले किती दिले त्यांना त्यांचे कमीच घेतले. किती घेतले 9 10 किलो गहू दिलाय, 6 किलो तांदूळ. किती दिले 9 तुम्हाला 9 किलो गहू. नाही असं कसं पावती इथं लिहित जावा ना मग सही घेत ती जावा एका मला तुम्ही. 2 किलो आगाव द्या असं मागतात ना ती गेल्या 2 किलो आगाव तसं द्यायचं नाही हे असलं घोळ होतं तांदूळ कमी करा ही करा का ते ऍडजस्टमेंट करावं लागतं मॅडम. नाही ऍडजस्टमेंटचा विषय ती वेगळा काय तुमचा करत तुमचा माहिती ती आहे वेगळा का? करत जावा ना. मला 2 किलो तांदूळ कमी द्या, 2 किलो गहू वाढवून एक मिनिट त्यांचं क्वांटम किती येतंय त्याप्रमाणे त्यांना धान्य द्यायचं ते जास्त मागितलं तरी पण द्यायचं नाही आम्हाला एका माणसाला किती आहे तेवढं सांगितलं ती 5 किलो मिळतं 5 किलो ह्या कार्डवर 3 आहे तर मग तिथे कसं काय 12 आलं? त्यांनी क्वांटम इथं कमी केलेलं नाही. क्वांटम म्हणजे कसं असतंय तुमचं ते त्याच्या कार्ड्स मध्ये किती माणसं आहेत त्यावर ते आलेलं असते पुढं वाढलेली माणसं तुला दिलाय का ना 2 वेळा मागला तसं मी बदलून. ते पैसे त्याच्यामध्ये किती 4 काय ती माणसं वेगळा हिशोब असेल ती तुमचा. 4 माणसं नाही नाही पैसे देऊन वेगळा हिशोब असेल नाही ना. नाही फक्त गव्हाच्या बदली तांदूळ चावल 8 किलो दिलाय 8च नाही हा 6 किलो तांदूळ 6 किलो तांदूळ दिलाय. हं. त्यांचा अनुसूचित किती माणसं आहेत 3 आहेत त्यातनं 3 म्हणलं एक मारले आता वारले 2 माणसाचं तुम्हाला धान्य मिळतंय बायका तरी 5-6 महिन्याला वाटलं. मग 2 माणसाचं धान्य किती 10 किलो ह्याच्यावरती धान्य. मयत म्हणून काय मयत तर तुम्ही करायचं असतं तलाट्याकडे जाऊन तिथं मयत झालं म्हणून आता ह्यांना माहित आहे मयत झालं त्यामुळे आम्ही धान्य देणार नाही ना असं आहे ते नाही ना वरून तर येत असेल ना मी ह्याच्या नाव कशा नाही वरून येत नाही आम्ही दुकानदाराला धान्य देत नाही जेवढं हे दिलंय आहे आता ह्या पावतीवर बी 21 किलो गहू एक द्यायचा मिनिट ऐकून घ्या तुमच्या कुटुंबात बघा 12 आता हे काय झाले माहितीये का तुम्ही एक हिशोब करा 9 किलो गहू ते 5 किलो किती 2च माणसं आहेत ना त्यांच्या कुटुंबात 3 माणसं 5 त्रिक 15 15 15 आणि वरचे ते सायत्रिक 18 18 आणि 15 36 डाळीचं आणि साखर 3 माणसाचं साखर 50 नाही म्हणतात की ते दिली साखर दिली. मग नाही म्हटलं ना मग नाही साखर दिली. हे बघा जरा हिशोब करत नाही. 9 किती 9 ना का हा 9 2 18 9 दोन्ही 18 बरोबर 6 सायत्रिक 18 91 रुपये होते ते 18 आणि 20 रुपये साखर साखर 20 आणि 35 रुपये 91 होते 8 16 5 21 9 रुपये द्या परत त्यांना 1 किलो गाव आगाव दिलाय का तुला ती नाही म्हणते की ती. मनाला काय नाही. देऊन टाका जाऊ द्या देऊन टाका विषय क्लिअर होतो नाही असं नका ना करू म्हणजे काय जे आहे ते तुमचं क्लिअर करून घ्या 91 रुपयासाठी त्यांना सुट्टी आणायला सांगायचे पैसे सर आणि प्रत्येकाला असं करा 1 रुपया सुद्धा कुणाचा आगाव घेऊ नका हो मॅडम तुम्ही काय कमिशन देत नाही त्यांना कमिशन देतोयच की आणि मग विषय नाही मग वर सुद्धा हप्ते द्यावं लागतात का रेशन दुकानदारला हप्ते द्यावं लागतात रेशन कशाचे दुकानदारला हप्ते देताय काय कोण ह्यांच्याजवळ सरळ म्हणतात नाही हप्ते देते काय नाही दे त्यांना 9 रुपये घ्या तुमचे आणि ते कार्ड मधलं मयत झालेलं नाव कमी करायचे हा तिथंच त्याला त्याला सांगून आता ती वाढव माझ्या बायकोचं नाव वाढव आणि ही कमी आणि वाढलेल्या माणसांना धान्य मिळणार नाही आता सांगते वाढलेल्या माणसाला धान्य नाही जे का होती आता अनुसूचित ती कधी ते केंद्र सरकारने अजून मंजूर केलेलं नाही ते आपल्याकडे नसते 12-13 जे विधेयक झाले त्याच्यामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढ्यांना झाले. माणसाला किती माल मिळते 5 किलो सांगितलं की तुम्हाला मगाशी. तुझं सांग बाबा काय माझं काय मी सांगितलंय मग मॅडम पैसे तेवढे जास्त घेऊ तुम्ही नये मला एकच मी योगेश पाटलांच्या समोर सांगते पैशाच्या बाबतीत मला याच्यानंतर तक्रार येऊ त्याप्रमाणे नये. जेवढा राऊंड फिगर मध्ये जेवढं एवढं आहे त्याप्रमाणे त्यांना घ्यायचं आणि क्वांटम कमी करायचा. इथं जरी त्यांची माणसं 10 वाढली असतील तर तुमच्या अन्नसुरक्षा विधेयकाच्या ह्याच्याप्रमाणे किती लोक आहेत त्याप्रमाणे धान्य द्यायचं. पुन्हा जर तक्रार आली तर मी सरळ दुकान दुसरीकडे जोडणार. आता लास्ट तुम्हाला वॉर्निंग आहे ना आता मी फक्त दंडात्मक कारवाईचं तुम्हाला देऊन टाकणार आहे अनामत रक्कम जप्त करण्यात यावं म्हणून. घेतला का पण थोडं ठीक आहे या मग ओके थँक्यू. दुकानदार मला स्टॉक तुमचा बरोबर आहे बाबा सांगा 25 पिशवी तांदूळ आहे बघा तुम्ही बाजून डोळ्या खाल्ला घाला हे सांगतो परत तुम्ही 25 तांदूळ हा तुळजा सध्या काढा नीट किती आहे? कोण आले धान्य घ्यायला काय नाव तुझं रॉकेलचं स्टॉक रेस्ट हा होय बोलायची का रॉकेलचं स्टॉक रेस्ट गेलं नाही नाही हायलेली किती थांबा गर्दी कमी करू
इथे एक मॅडम. आता माणसाने